हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण जाणार आहोत बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या पुरुषोत्तमपुरी या गावामध्ये। अधिक मासामध्ये भगवान पुरुषोत्तमाची विशेष आराधना केली जाते। या पवित्र गावात देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिर आहे। चला तर मग निघूया पुरुषोत्तमपुरीच्या प्रवासाला। या मंदिराविषयी आणि त्यांच्या इतिहासाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हिंदू पंचांगानुसार प्रत्येक 3 वर्षांनी येणारा अधिक मास ह्याला पुरुषोत्तम मास ही म्हटले जाते। हा अधिक मास भगवान विष्णूला समर्पित असलेला पवित्र महिना आहे। असं म्हटलं जातं, प्राचीन काळी प्रत्येक महिन्याचा एक स्वामी देवता ठरलेला होता, पण ह्या 3 वर्षांनी येणाऱ्या अतिरिक्त महिन्याला कोणीच स्वीकार करायला तयार नव्हते। त्याला सर्वजण मलमास किंवा अपवित्र मास म्हणू लागले। पण ह्या 13व्या महिन्याचा स्वीकार श्री भगवान विष्णूने केला। तेव्हापासून त्या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून ओळखल्या जाते। गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर भगवान पुरुषोत्तमाचं मंदिर म्हणून ओळखले जातं। पौराणिक कथेनुसार शार्दूल नावाचा एक राक्षस होता। तो पंचक्रोशीत जनतेला त्रास देत होता। तेव्हा भगवान पुरुषोत्तमाने शार्दूल नावाच्या राक्षसाचा वध करून आपले सुदर्शन चक्र ज्या ठिकाणी धुतले त्या पवित्र स्थळाला चक्रतीर्थ असे पुरुषोत्तमाचे हे प्राचीन यादवकालीन मंदिर असून त्याचा इतिहास तब्बल इसवी सन 1310 पर्यंत मागे जातो। या मंदिराची विशेषता म्हणजे मंदिराच्या बांधकामाला वापरलेल्या विटा या पाण्यावर तरंगतात। 3 वर्षाने येणाऱ्या या अधिक मासात लाखो भाविक वेगवेगळ्या राज्यातून येतात। सध्या या मंदिराचे नवनिर्मितीचे काम सुरू असून लवकरच येथे एक भव्य दिव्य मंदिर साकार होणार आहे। हे मंदिर आमच्या गावापासून खूप कमी अंतरावर असल्यामुळे गर्दी कमी असेल असे वाटले, म्हणून आम्ही संध्याकाळी जायचे ठरवले। पण संध्याकाळी दर्शनासाठी आम्हाला जवळपास 2 तास लागले। तिथे पोहोचल्यानंतर आम्ही प्रथम गोदावरी नदीची पूजा केली आणि दर्शन घेतलं। त्यानंतर बोटीत बसून दुसऱ्या काठावर गेलो व मंदिरात जाऊन दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो। भगवान पुरुषोत्तमाची दिव्य मूर्ती पाहून आणि त्यांचे दर्शन घेऊन मनाला खूप प्रसन्न वाटले। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही या ठिकाणी गेला आहेत का कमेंट करून नक्की सांगा।